शहरापासून थोडंसं लांब असं झाडांच्या सहवासात राहणं खूप छान वाटतं ना. म्हणजे मला तर खूप आवडतं. आणि दररोज अशी देवाला स्वतःच्या हाताने काढून फुलं वाहणं यात काही वेगळाच आनंद आहे नाही. तर आज ना श्रावणी सोमवार आहे. आमच्या दोघांचा उपवास असतो आणि खिचडी म्हणलं की कोणाला आवडत नाही. तक्षुला पण खूप आवडते. मग तिला पण वेगळं काही नाही बनवता मी खिचडीच बनवलेली. आणि शिवला पण थोडासा शाबू जास्त भिजवला आणि तो दुधात शिजवला. मस्त त्याची खीर बनवून त्याला दिली की त्याचं पण काम झालं. मग मला माझं आवडतं काम करायला वेळ मिळतो तो म्हणजे असं झाडांच्या सहवासात. दररोज माझा इथं ना एक 10-15 मिनिटं मी गडबडीत पण काढते. पण आज ज्या दिवशी उपवास असतो, कुठं जाणार असतं किंवा जेवण न करणार असतो ना, मी अर्धा पाऊण तास प्रत्येक झाडाला हात लावून त्याची वाढ कशी झाली, काय कशी झाली ना ते बघत असते. पण दर पावसाळ्यात ना मी काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करते. म्हणजे एखादं रोप आणायचं नर्सरीतून, ते आपल्या इथं जगतंय का, वाढतंय का बघायचं. आणि जास्वंदाच्या कटिंग जेव्हा करतो आपण पावसाळा सुरुवातीला, तेव्हा कांड्या कुणी टाकलेल्या असेल कुठं आणायच्या, त्या लावायच्या, लावून बघायच्या. खरकट्या बिया वगैरे आपण खरकट टाकतो त्याच्यामध्ये बिया असतात किंवा फळं टाकलेली असतात, आपण त्याच्या बिया उगवलेल्या असतात, त्या कुठं उगवलेत काय उगवले त्याला आधार देऊन थोडंसं उंच करण्याचा प्रयत्न करायचा. अशी माझी धडपड चालू असते. आणि यावेळी माझी बऱ्यापैकी धडपड म्हणजे 2-3 वर्षाच्या अनुभवाने यावेळी बऱ्यापैकी धडपड माझी सक्सेस झाली. कारण माझी यावेळी झेंडूची झाडं चांगली जगलेत. ते मग अशी बघितलेलं ना, जास्वंदाच्या जे काड्या लावलेल्या त्या छान झालेत. गुलाबाच्या ज्या काड्या दिसत आहेत ना, त्या सगळ्या मी कटिंगद्वारेच लावलेल्या आहेत. कुठलंही झाड विकत आणलेलं नाही. आणि गोकर्ण ना नंतर नंतर त्याला खूप फुलं येऊन ना त्याच्या बिया धरतात आणि त्या बिया मी साठवून ठेवते वर्षभर. आणि पावसाळ्यात ना खूप जणांना वाटते आणि खूप ठिकाणी टाकते अशा, म्हणजे खूप छान उगवून येतात. आणि छोटी छोटीशी रोपं तयार करून ना मी म्हणजे माझ्या घरी येणाऱ्यांना देत असते. आणि कुणाकडे ज्यांना खूप झाडांची आवड आहे ना, त्यांना अशा छोट्या छोट्या कपांमध्ये, बाटल्यांमध्ये असतात, डिस्पोजेबल ग्लासमध्ये असतात, अशी मी झाडं लावून सगळ्यांना देत असते. तर आज ना हे करता करताना संध्याकाळ कशी झाली ना समजलं नाही. आणि जेवण करायला घेतलं आणि शिऱ्याची प्रसादी म्हणजे बऱ्याच श्रीला शिरा खूप आवडतो, त्याच्यामुळे शिरा आमच्यात बरेचदा बनतो. म्हणलं शिऱ्याची प्रसादी न करताना झटपट अशी काहीतरी वेगळी प्रसादी करू. मग चपातीच्याच पिठातला एक गोळा घेतला, जरा जाडसर अशी चपाती केली आणि खरपूस ना तुपावर भाजली. जरा जाडसरच लाटायची म्हणजे आपल्या चपात्यांपेक्षा. मी जाडसर लाटली आणि तुपावर मस्त खरपूस भाजून घेतली. आणि थंड झाले ना की त्याचे तुकडे केले आणि मिक्सरच्या भांड्यात टाकले. पण पूर्ण थंड होऊन द्यायची नाही तर मग त्याचा गोळा होतो. पूर्ण थंड केली आणि मिक्सरच्या भांड्यात काढली. त्यातच चवीपुरता थोडासा गूळ, पाहिजे असेल तर काजू, बदाम, पिस्ते वगैरे पण तुम्ही टाकू शकता. नाही तर मी इथं फक्त तूप आणि गुळाचाच वापर केला लागतो. आणि मिक्सरला फिरवून काढायची, बारीकशी पेस्ट करायची आणि असंच खाल्लं तरी चालतं. तर त्याचे लाडू वगैरे तर अगदी पौष्टिक झटपट होणारी रेसिपी. मला चुरमा असा करत नाहीत, पण हे झटपट होणारे चुरम्याचे लाडू म्हणू शकता, खूप छान लागतात. आम्हाला लहानपणी आम्ही गोड म्हणून आम्हाला हाच पदार्थ मिळायचा, खूप छान लागतो आणि पोटभरीचा. इथे छान लाडू वळून घेतले. एका चपातीचे म्हणजे एका मोठ्या चपातीच्या गोळ्याचे माझे 4 मस्त मीडियम आकाराचे लाडू झाले आमच्या चौघांना. प्रवासात न्यायला पण हे लाडू खूप छान आहेत, कारण हे बरेच दिवस यात काही पाण्याचा वापर न केल्यामुळे ना आरामात 1-2 दिवस टिकतात. जेवढा जास्त ते तुपाचा वापर कराल ना तेवढे छान होतात, खमंग लागतात. तर अजून 4च लाडू झालेले. आता लाडू बरोबरच चपाती, भाजी आणि डाळ भात. आज घेवडीची भाजी बनवलेली. साधा सोपा आमचा आज मेनू होता, कारण उपवास होता. आणि सोबत मात्र ना 4 मस्त हिरव्या मस्त चपाती झाल्यानंतर तव्यावर मिरच्या परतल्या, खूप छान लागला. साधंसं जेवण झालं आणि खूप छान आजचा दिवस गेला. आणि उपवासात जर असं थोडंसं हलकं खाल्लं कीच बरं वाटतं. जेवणात स्पेशल मेनू असो किंवा नसो, पण सगळ्यांनी समाधानाने मिळून ना एकत्र बसून खाल्लं ना की त्याची चव अगदीच वाढते नाही का. मुलांना मोठं होताना बघणं ना हा पण एक आनंद आहे. याचे आम्हाला आता खूप हे होतं, कारण ना तक्षू जेव्हा छोटी होती तेव्हा आम्ही दोघे सुद्धा वर्किंग होतो आणि तक्षू आमची लहानाची मोठी कशी झाली ते समजलं नाही. पण श्रीनूच्या वेळी मात्र आम्हाला ते दिवस आता जगायला मिळत आहेत. त्याच्या प्रत्येक हालचाली टिपता येत आहेत, त्याचा खूप आनंद आहे. आणि तो अनुभव आता आम्ही घेण्यात ना कुठेही हे करत नाही, म्हणजे अजिबात नाही. आणि असं खेळता खेळताच माझ पप्पांची त्याची मस्ती चाललेली आणि खेळता खेळताच लाईट गेली, पण खेळणं काही आमचं थांबलं नाही. आणि असा छान गोड दिवस. घर किती मोठं आहे यापेक्षा त्या घरातली माणसं एकत्र आनंदाने कशी राहतात हे जास्त महत्वाचं. तर आमची फॅमिली तुम्हाला कशी वाटते, तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडतात का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा.